नमस्कार. न्याय म्हणजे नक्की काय? तो फक्त आरोपांवर अवलंबून असतो की त्याला लागतो एखादा भक्कम पुरावा? चला, आज आपण एका काल्पनिक खुनाच्या खटल्यातून जणू एखादा शॉर्ट फिल्मच्या पटकथेप्रमाणे पुराव्याचा शोध घेऊया आणि समजून घेऊया की सत्य नक्की कसं समोर येतं. तर गोष्ट सुरू होते रामपूर नावाच्या एका शांत गावात. पण एके दिवशी ही शांतता भंग होते, कारण तिथलेच एक प्रतिष्ठित व्यापारी बळीराम यांचा त्यांच्याच घरात खून होतो. आता झालं असं की खुनाच्या काही दिवस आधी अजय नावाच्या एका तरुणाचं बळीरामशी पैशांवरून चांगलंच भांडण झालं होतं. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या संशयाची सुई थेट अजयकडेच वळते. मग काय? अजयला अटक होते आणि हे प्रकरण थेट कोर्टात उभं राहतं. सरकारी वकिलांचा दावा अगदी पक्का असतो की अजयच गुन्हेगार आहे. पण न्यायाधीश फक्त एकच प्रश्न विचारतात आणि त्या एका प्रश्नाने या खटल्याची दिशाच पूर्णपणे बदलून जाते. न्यायाधीश म्हणतात, आरोप करणं सोपं आहे, पण पुरावा कुठे आहे? आणि खरं सांगायचं तर इथेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं मूळ आहे. पुरावा म्हणजे अशी गोष्ट जी एखादी घटना खरी आहे की खोटी हे ठरवते. आणि मग इथूनच सुरू होतो पुराव्यांसाठीचा खरा शोध. तपास सुरू होतो आणि पहिला पुरावा मिळतो तो आजच्या युगातला, म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने. पोलिसांच्या हाती लागतं एक सीसीटीव्ही फुटेज. हे फुटेज बळीराम यांच्या घराबाहेरच्या दुकानातलं असतं आणि ते एका पेनड्राईव्हमध्ये न्यायालयात सादर केलं जातं. आता कायद्याच्या भाषेत याला दस्तावेजी पुरावा असं म्हणतात, म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आधी कसं यात फक्त कागदपत्र असायची, पण आता नवीन कायद्यानुसार सीसीटीव्ही फुटेजसारख्या कोणत्याही डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डलाही तितकंच महत्त्व दिलं जातं. बघा, कायदा कसा तंत्रज्ञानासोबत बदलतोय. पण इथे कथेत एक छोटासा ट्विस्ट येतो. हे फुटेज तितकंसं स्पष्ट नसतं. त्यात रात्री 10च्या सुमारास एक व्यक्ती घरात शिरताना दिसते, पण चेहरा मात्र ओळखू येत नाही. म्हणजे पुरावा तर आहे, पण तो अपुरा आहे. उत्तरांपेक्षा जास्त प्रश्नच निर्माण होतात. चला, आता कथेच्या पुढच्या भागाकडे जाऊया. बरं, जिथे तंत्रज्ञान थोडं कमी पडतं तिथे मदतीला येतो एक माणूस. ह्या कथेत आता एंट्री होते किसन नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीची. तो बाजूच्या गावात राहतो आणि त्या रात्री त्याने काहीतरी महत्त्वाचं पाहिलं आहे. किसन कोर्टात सांगतो, मी माझ्या डोळ्यांनी अजयला त्या रात्री बळीरामच्या घरातून पळताना पाहिलं. कायद्यामध्ये याला तोंडी पुरावा किंवा ओरल एव्हिडन्स म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतः जे पाहिलं किंवा ऐकलं आहे त्यावर आधारित साक्ष. पण थांबा, आपल्या कथेत अजून एक ट्विस्ट आहे. पुढच्या सुनावणीच्या आधीच किसनचा अपघात होतो आणि तो कोर्टात येऊ शकत नाही. आता विचार करा, जुन्या काळात कदाचित यामुळे खटला लांबणीवर पडला असता किंवा थांबलाच असता. पण इथेच नवीन भारतीय साक्ष अधिनियम मदतीला येतो. खटला अजिबात थांबत नाही. किसन थेट हॉस्पिटलमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली साक्ष पूर्ण करतो. न्यायदानासाठी तंत्रज्ञानाचा हा असा वापर हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे की बदलत्या काळासोबत कायदा कसा बदलतो. चला, तर आता आपल्याकडे दोन महत्त्वाचे पुरावे आहेत. एक म्हणजे ते सीसीटीव्ही फुटेज आणि दुसरी किसनची साक्ष. आता पाहूया न्यायालय या दोन्ही पुराव्यांची साखळी जोडून सत्याच्या मुळाशी कसं पोचतं. आता बघा गंमत. हे दोन्ही पुरावे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं. किसनच्या साक्षीमुळे हे तर सिद्ध होतं की अजय तिथे होता. सीसीटीव्ही फुटेज पण तेच सांगतं. पण जेव्हा ते फुटेज बारकाईने पाहिलं जातं तेव्हा दिसतं की अजय तिथून घाबरून पळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजय निघून गेल्यानंतर एक दुसरीच अनोळखी व्यक्ती घरात शिरताना दिसते. या एका छोट्याशा तपशिलाने सगळं गणितच बदलून टाकलं. आणि अशा प्रकारे या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांना, म्हणजे दस्तावेजी आणि तोंडी, एकत्र जोडल्यामुळेच खरं सत्य समोर आलं. अजय निर्दोष सुटला आणि खरा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तर या कथेतून आपण काय शिकलो? हेच की न्यायाचा पाया हा केवळ संशय किंवा आरोप नसतो, तर तो असतो पुरावांची एक भक्कम साखळी. मग तो पुरावा तोंडी असो किंवा डिजिटल. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. जसजसं तंत्रज्ञान अजून पुढे जाईल तसतसा पुराव्याचा शोध सोपा होईल आणि त्यामुळे न्याय मिळणं सोपं होईल, की उलट ते अधिक गुंतागुंतीचं होईल? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.